तुमचाही वेट लॉस स्टॉप झालेला आहे किंवा वेट कमी होत नाही, तर कदाचित तुम्ही तुमच्या BMRपेक्षा कमी खाताय. हो, हे खरं आहे. रिसर्च असे सांगतात की क्रॅश डाएट्समुळे बऱ्याच वेळेस बॉडी ही मेटाबॉलिक ॲडॅप्टेशन म्हणजे सेविंग मोडमध्ये जाते आणि त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं, कॅलरी कमी बर्न होतात आणि त्यासोबतच फॅट बर्न स्टॉप होतं. मग यासाठी करावं लागेल काय? रिफीडिंग करावं लागेल. त्यासाठी आपल्याला पहिलं तर वर्कआउट डिमांड वाढवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करावी लागेल. नीट एक्सरसाइजेस म्हणजे तुम्ही 1 तास वर्कआउट करता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करता याच्यावर सुद्धा आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि त्यासोबत डाएटमध्ये तुम्हाला कॅलरी मॅनेज कराव्या लागतील. म्हणजे कॅलरी सोर्स जो आहे तो चेक करावा लागेल. प्रोटीनपासून येणाऱ्या कॅलरी ह्या जास्त असल्या पाहिजेत. म्हणजे 1 to 1.2 ग्राम पर kg ऑफ बॉडी वेटनी तुम्हाला प्रोटीन कमीत कमी जायला पाहिजे. तर तुमचं वेट लॉस हे स्टक होणार नाही, ते थांबणार नाही. तुमचंही वेट लॉस जर्नी जर स्टक झाली असेल तर कॉमेंट करा स्टक. मी तुम्हाला DM करेल फ्री वेट लॉस स्टेप बाय स्टेप शीट.